नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण 17 जुलैला आषाढी एकादशीचा उपवास करणार आहे. या दिवशी जर आपण उपवास केला तर असं म्हणतात की वर्षातल्या ज्या 24 एकादशी येतात त्याचं फळ आपल्याला या एकादशी केल्याने आपल्याला मिळतं. आपण या दिवशी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवरती किंवा विष्णूंच्या मूर्तीवर किंवा कृष्णांच्या मूर्तीवर काही जरी नसेल तर स्वामींच्या मूर्तीवरती छान अभिषेक करून आपण त्याची पूजा करणार आहोत. तर आपण ह्या दिवशी पितरांची सुद्धा सेवा करणार आहोत. बघा, हा दिवस किंवा ही तिथी पितरांना समर्पित असते. तुम्हाला जर माहिती नसेल किंवा कोणी जर तुम्हाला सांगितले नसेल तर एकादशी, चतुर्थी, सोमवार आणि अमावस्या या सगळ्या ज्या तिथी आहेत त्या पितरांना समर्पित असतात. म्हणून आपण पितरांची सेवा या तिथींच्या दिवशी केलीच पाहिजे. आता बघा, आषाढी एकादशी आहे आणि पितृसेवा ही त्या दिवशी झालीच पाहिजे. मी असं मानते की पितृदोष हा आपल्या कुंडलीतील सगळ्यात मोठा दोष आहे. ह्याच्यामुळं लग्न होत नाही, कुलवृद्धी, वंशवृद्धी, संतान प्राप्तीसाठी खूप तुम्हाला अडथळे येतात. त्यानंतर घर तुमचं व्यवस्थित चालत नाही किंवा पैसा टिकत नाही किंवा इतकी अडचणी येतात की एखाद्या माणसाला वाटतं की आता आपण आता जाऊन जीव द्यावा, आपल्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही. ह्याच्यामध्ये पितृदोष खूप मोठ्या प्रमाणात ॲक्ट करतो किंवा प्रबळ असतो. म्हणून आपल्याला असं वाटत असतं किंवा ही सगळी संकटे येत असतात. दुसरं म्हणजे आपलं कर्म, आपलं प्रारब्ध आणि ग्रहदोष ह्याच्या पुढं देवांचं सुद्धा काही चालत नाही. कारण आपले जर कर्म मागच्या जन्मी किंवा मागचे पूर्वजन्मी जर चांगले नसतील आणि ह्या जन्मात आपण जर ते फेडायला आलो असेल तर ह्या जन्मामध्ये आपल्याला त्रास हा नक्कीच होणार. त्यामुळं हे सगळं जर तुम्ही बघितला तर आपल्याला पितरांची सेवा आणि आपल्या गुरूंची सेवा ही करणं कर्मप्राप्त आहे आणि ती प्रत्येकाने केलीच पाहिजे. भले तुमच्या कुंडलीत पितृदोष असो नसो, पण त्यांना खुश ठेवून किंवा त्यांची सेवा करून त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवून मगच आपली वंशवृद्धी आणि कुलवृद्धी आणि आपलीसुद्धा प्रगती ही होत असते. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 7 किंवा 7:30च्या आत तुम्हाला पिंपळ वृक्ष एक बघायचा आहे किंवा पिंपळाचं झाड बघायचं आहे. तुमच्या घराजवळ, मंदिराजवळ कुठंही असेल तरीसुद्धा चालेल. तुम्ही गेल्यानंतर थोडंसं पाणी घेऊन जावा जाताना आणि तेलाचा 2 वातीचा कुठलंही तेल चालेल, तेल चालेल किंवा तुमचं नॉर्मल जे तुम्ही देवासाठी वापरतात ते तेल चालेल. तिथं जायचं आहे, थोडंसं पाणी घाला. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण हा दिवा प्रज्वलित करताना त्याचं तोंड जे आहे ते दक्षिणेला पाहिजे. म्हणजे जी वात लावणार आहे तुम्ही ती दक्षिणेला तोंड करून लावायची आहे. पिंपळामध्ये विष्णूंचा वास असतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तिथं पितरांसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तिथं बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा एक माळ म्हणजे 108 केपा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्ही घरी यायचं आहे आणि आपल्याला एकदा विष्णू सहस्रनाम आणि पितृपीडा निवारक स्तोत्र जे आहे, जे इथं दिसत आहे ते तुम्हाला यूट्यूबला सुद्धा मिळून जाईल, ते तुम्हाला त्या दिवशी म्हणायचं आहे. बघा, पितरं जर खुश असतील तर आपली सगळी कामे पटापट चटाचट होऊन जातात, तुम्हाला कळत पण नाही. पण जर त्यांचा कृपा आशीर्वाद जर आपल्यावरती नसेल तर आपण किती काहीही केलं तरी आपली कुठलीही कामं किंवा काहीही होणार नाही. या तिथींना तुम्ही दिवा आणि पितृसेवा करायला अजिबात विसरायचं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी तुम्हाला दिवसभरात जेव्हा तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला छान गाईला चारा घालायचा आहे किंवा तुम्ही घरी एक चपाती, तूप, त्यावर थोडंसं गूळ आणि हरभऱ्याची डाळ असं घेऊन तुम्ही गाईला गोठ्यात जाऊन तुम्ही स्वतःच्या हस्ते तुम्ही तिला खायला घालू शकता. बघा, गाईच्या मध्ये 33
कोटी देवांचा वास असतो आणि त्या दिवशीपासून आपण गोपद्मसुद्धा 30+3 असं ती सुद्धा सेवा आपण सुरू करतो आणि त्या दिवशी गाईला चारा घालणं हे अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे. भले तुम्ही चारा घाला किंवा घरून चपाती किंवा नुसतं गूळ किंवा डाळ हरभऱ्याची भिजलेली ती सुद्धा घेऊन जाऊन घातली तरीसुद्धा चालेल. आणि सुद्धा तुमची जी काही संकटे आहेत किंवा पितृदोष आहे त्या दोषातून तुम्हाला मुक्तता मिळते. ते दोष कमी व्हायला लागतात आणि तसं तुम्हाला तुमच्या सगळ्यांना चालना मिळते. हे 2 उपाय काही जरी झाले तरी 17 जुलैला आपल्याला हे उपाय करायचेच आहेत. त्याचबरोबर आपल्याला श्रीमद भागवत हे सुद्धा आपल्याला वाचायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गीतेतला 15वा अध्याय आणि जी नावं आहेत ती सुद्धा त्या दिवशी वाचायची आहेत किंवा श्रवण करायची आहेत. तर या सगळ्या सेवा तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल आणि हळूहळू रिझल्ट्स तुम्हाला दिसायला लागतील. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.